गणेशाय नमः. फाल्गुन मासाच्या या पावन प्रातःकाळी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. या पवित्र वेळेत आपण फाल्गुन मासाचे महात्म्य सांगणाऱ्या आणि भगवान श्री शिवांच्या गुणगुणाने भरलेल्या या सुंदर कथांचे श्रवण करत आहोत. तर चला आपल्या या कथा यात्रेला आरंभ करूया. मागील भागाशी संबंध जोडत आजची मास कथा सुरू करूया. येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पावन प्रसंगी आपण भगवान शिवचरणी हीच प्रार्थना करतो की या कथाच्या माध्यमातून आपल्या आध्यात्मिक जीवनात श्रद्धा व साधनेत प्रगती करण्याचे बळ व पुरुषार्थ आम्हाला लाभ. चला तर मग आजची फाल्गुन मास कथा श्रवण करूया. ऋषी लोमेश म्हणाले, एकदा दक्ष प्रजापतींनी स्वतःच एक महान यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञासाठी त्यांनी अनेक महान तपस्वी ऋषी मुनींना आमंत्रित केले होते. वशिष्ठ आदी अनेक महर्षी त्या महायज्ञात उपस्थित झाले. अगस्त्य, कश्यप, अत्री, वामदेव, भृगु, दधीची, वेदव्यास, भारद्वाज, गौतम इत्यादी असंख्य ऋषी तेथे आले. सर्व देवगण, लोकपाल, विद्याधर, गंधर्व व किन्नर यांचाही त्या यज्ञात सहभाग होता. सत्यलोकातून लोकपितामह ब्रह्मदेव आणि वैकुंठधामातून भगवान विष्णू यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. इंद्राणी समेत देवराजेंद्र, रोहिणीसह देवचंद्र आणि आपल्या प्रियेसह वरुणदेव उपस्थित झाले. कुबेर आपल्या पुष्पक विमानातून आले. वायुदेव मृगावर आरूढ होऊन आले, तर अग्निदेव बकऱ्यावर स्वार होऊन पधारले. नैऋत्य दिशेचा अधिपती नैऋत्ती प्रेताच्या खांद्यावर बसून आला. अशा प्रकारे सर्व देवदेवतांनी दक्षाच्या यज्ञशाळेत उपस्थिती लावली. दक्ष प्रजापतींनी सर्वांचे यथायोग्य स्वागत केले. विश्वकर्म्याने निर्माण केलेली दिव्य व भव्य वास्तू मौल्यवान उपकरणांनी सजलेली आणि तेजाने झगमगणारी होती. त्या भवनात त्यांनी सर्व अतिथींना योग्य स्थान देऊन निवासाची व्यवस्था केली होती. हा महान यज्ञ कणखल तीर्थावर आरंभ झाला. भृगु आदी तपोधर ऋषींना यज्ञ कर्माची जबाबदारी देण्यात आली. विविध मंगलाचार व विधी संपन्न करून दक्षांनी यज्ञाची दीक्षा घेतली. त्यांच्या धर्मपत्नीही त्यांच्या सोबत आसनस्थ झाल्या. ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन केले. त्यावेळी सूर्यदेवांनी वेढलेल्या दक्षाचे तेज अधिकच वाढले होते. त्याच वेळी महर्षी दधीची दक्षांना म्हणाले, हे प्रजापती, देवेश्वर, महान ऋषी आणि लोकपाल तुमच्या यज्ञ मंडपात आले आहेत. परंतु पिनाकधारी महात्मा शंकर यांच्या अभावामुळे हा यज्ञ शोभून दिसत नाही. ज्यांच्या विना मंगल ही अमंगल ठरते आणि ज्यांच्या कृपेमुळे अमंगल ही त्वरित मंगल रूप धारण करते, ते त्रिनेत्रधारी भगवान शिव अद्याप येथे का आले नाहीत? हे दक्ष, तुम्ही स्वतः भगवान विष्णू व इंद्रदेवासह जाऊन महेश्वरांना आमंत्रण द्यावे. त्यांच्या उपस्थितीने हे संपूर्ण यज्ञ पवित्र होईल. हे शब्द ऐकताच दक्ष प्रजापती क्रोधावस्थेत आले. वरवर हास्य ठेवत त्यांनी उत्तर दिले, संपूर्ण देवतांचे मूळ भगवान विष्णू आहेत. सर्व वेद, यज्ञ व सत्कर्म त्यांच्यातच प्रतिष्ठित आहेत. ते येथे उपस्थित आहेत. ब्रह्मदेवही आले आहेत. सर्व वेद, उपनिषद व आगम येथेच आहेत. तुमच्यासारखे निष्पाप सुपात्र महर्षी येथे आहेत. मग आम्हाला रुद्राची आवश्यकता काय? हे ब्राह्मणो, तुम्हीच माझा हा यज्ञ सफल करा. दक्षाचे हे बोलणे ऐकून महर्षी दधीची म्हणाले, भगवान शिवांना आमंत्रण न देणे हा मोठा अन्याय आहे. त्यांच्या अभावात व यज्ञात महान विघ्न येईल. असे सांगून ते यज्ञशाळा सोडून आपल्या आश्रमाकडे निघून गेले. दधीची गेल्यावर दक्ष हसत म्हणाले, ते शंकराचे भक्त आहेत म्हणून गेले. तुम्ही सर्व वैदिक तत्वात रत आहात. भगवान विष्णूच्या नेतृत्वाखाली माझा यज्ञ सफल करा. यानंतर यज्ञ सुरू झाला. त्याच क्षणी गंधमादन पर्वतावर आपल्या सख्यासह निवास करणाऱ्या दक्ष कन्या सती देवी यांनी रोहिणीसह चंद्रदेवांना जाताना पाहिले. ते यज्ञाकडे जात होते. सतीने सखी विजया हिला विचारले, विजया, चंद्रदेवाकडे जाऊन विनम्रपणे त्यांचा प्रवासाचा हेतू विचार. चंद्रदेवांनी दक्षाच्या यज्ञाची माहिती दिली. हे ऐकून सती देवी विचारात पडल्या. मला का बोलावले नाही? आईनेही मला विसरले काय? असे ठरवून त्या भगवान शंकराकडे गेल्या. सभा मंडपात त्रिनेत्रधारी भगवान शिव विराजमान होते. नंदी, भृगी, चंडमुंड आदी असंख्य गण त्यांच्या भोवती होते. सर्व गण जितेंद्रिय व विरक्त होते. सतीने महादेवांना प्रणाम करून म्हटले, हे देवादिदेव, पित्याच्या घरी महान यज्ञ होत आहे. आपण त्यात का येत नाही? मला आमंत्रण नसले तरी माझ्या विनंतीवरून आपण माझ्या सोबत यावे. महादेव म्हणाले, कल्याणी, ज्यांच्या घरी न बोलावता जातात त्यांना अपमान सहन करावा लागतो.
म्हणून तुम्ही तिथे जाऊ नको. पण सती म्हणाल्या, हे नाथ, सर्व यज्ञ तुमच्यामुळे सफल होतात, तरीही माझ्या पित्याने तुम्हाला बोलावले नाही. मला सत्य जाणून घ्यायचे आहे. कृपया मला जाण्याची आज्ञा द्या. शेवटी भगवान शिवानी नाईलाजाने आज्ञा दिली. नंदीवर आरूढ होऊन सती देवी 60,000 रुद्रगणासह निघाल्या. सती निघून गेल्यावर महादेव म्हणाले, पित्याच्या अपमानामुळे सती आता परत येणार नाही, असे म्हणून ते समाधीस्थ झाले. ही होती आजची फाल्गुन मास कथा. उद्या या कथेला एक अत्यंत रोचक वळण येणार आहे. ते आपण पुढील भागात ऐकू. प्रातःकाळी कथा ऐकण्यासाठी भक्ती विश्व या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव.